संकेत घे ना वजन बस. माझं नाव सोनू नरवडे आणि जन्मनिष्ठ असोसिएशनचा अध्यक्ष. आतापर्यंत 25-30 झाले असतील, म्हणजे आता 2 वाजेपर्यंत आहे. तिचं साधारण 5 बोलांचं रक्तदान होईल या ठिकाणी. किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. सर, आज हा शाहू महाराज जयंतीनिमित्त तुम्ही जो रक्ताचा कॅम्प ठेवलेला आहे रक्तदानाचा, असं उपक्रम तुम्ही कोणते राबवता? या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. त्या व्यतिरिक्त भीमजयंतीनिमित्त 14 दिवसीय भीमोत्सवाचं आयोजन या ठिकाणी होत असतं. त्या ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचं, परत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमांचं पण आयोजन या ठिकाणी करत असतो. महापुरुषांची विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी व बालमनावरती महापुरुषांच्या विचारांचे संस्कार होण्यासाठी यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वेळा मानवतावादी उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो. सर, हे जे रक्तदान तुम्ही करता, तर तुम्हाला जर भविष्यामध्ये कुणा रुग्णाला जर कधी रक्तदान कुठं रक्ताची गरज पडली तर तुम्ही ते कसं मोफत देता की काय त्याचे हे चार्ज असतात? ॲक्च्युली आता घाटी प्रशासनाच्या वतीनेच आपण शिबिराचं आयोजन करत असतो. कारण की दुसऱ्या रक्तपेढीमध्ये जर आपण रक्तदान केलं तर त्यांच्याकडून जर एखाद्या पेशंटला रक्ताची गरज आवश्यकता असली तर त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. परंतु घाटी शासकीय रुग्णालयामध्ये असं आहे, त्या ठिकाणी जर पेशंट ॲडमिट असेल तर ते ह्या कार्डच्या बदल्यामध्ये त्यांना एक बॅग फ्रीमध्ये देत असतात. त्यामुळे आपण आवर्जून घाटी प्रशासनाचं रक्तदान शिबिर देत असतो. जर कधी एखादा गरजू रुग्ण तुमच्याकडे आला तर तुमच्या मार्फत त्याला रक्ताची बॅग वगैरे पुरवली जाईल? 100%. ज्यावेळेस कुठल्या असं गरजू एखाद्या व्यक्तीला किंवा आता घाटीमध्ये आपण बघतो ग्रामीण भागातले अनेक रुग्ण या ठिकाणी ॲडमिट असतात, त्यांचे परिवारित असतात आणि त्यांना विशेष अशी काही माहिती नसते या ठिकाणी. त्यामुळं मग अशा लोकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आम्ही आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. सर, नाव काय आपलं? सर, माझं नाव सोनू नरवडे. मी यंग बुद्धिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गेल्या 17 वर्षापासून आम्ही नियमित हे उपक्रम घेत असतो. विविध उपक्रम घेत असता तुम्ही नियमित? किती टार्गेट राहतं सर? किती टार्गेट राहतं? साधारण एक 70 ते 75 ग्रामाचं टार्गेट आहे. धन्यवाद सर.